जय माता आदी शेतकरी मित्रांनो आणि भगिनींनो, 25 ऑक्टोंबर म्हणजेच शनिवारला आपल्या ढगांमध्ये वाढ दिसणार आहे आणि सकाळीच पासून आपल्याला ढग दिसणार आहे आकाशात हलके फुलके. आणि सकाळी 6 वाजून 20 मिनिटापासून दुपारी 12 ते 5च्या दरम्यान सूर्यदर्शन आणि ऊन, गरमी, हलकीशी हवा आणि हलकीशी हवा आता अधूनमधून वादळी हवा सुटणार आहे. आणि ही जी हवाची जी दिशा आहे, हवाची दिशा पूर्व दिशेकडून पश्चिम दिशेकडे राहणार आहे आणि ह्याच दिशेने म्हणजेच पूर्व दिशेकडूनच पश्चिम दिशेकडे ढगाची वाटचाल राहणार आहे. आणि 24 ऑक्टोबरला पावसाला सुरुवात झाली आहे. आपल्याला मी थोडंसं ढग दाखवते पाऊस पडताना. पाऊस म्हणजे दूरून दाखवते पाऊस कोण्या भागाकडे आहे. बघा, नागपूर जिल्ह्यामध्ये या भागाकडे ह्या दिशेने दिसते आपल्याला, ते खूप मोठं ढग दिसते. त्या भागाकडे पाऊस पडत आहे. नागपूर जिल्ह्यामध्येच्या म्हणजे बाउंड्रीवर पाऊस पडत आहे. ह्या काटोल नरखेडच्या आसपास पावसाला सुरुवात झाली आहे. आता संध्याकाळचे 5 वाजले, 24 ऑक्टोबर मित्रांनो. पण आज 24 ऑक्टोबरला काय भागात पाऊस पडला गेला आहे. पण आता 25 ऑक्टोबरला जास्त पावसाची घनता वाढणार आहे, ढगांची ॲक्टिव्हिटी वाढणार आहे. 24 ऑक्टोबरला विदर्भातल्या पूर्वी जिल्ह्यामध्ये आणि विदर्भातल्या दक्षिण जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. म्हणजे अमरावती जिल्ह्यातले दक्षिणचे तालुके आणि नागपूर जिल्ह्यातले पश्चिमी तालुके या भागामध्ये पाऊस पडला गेला आहे. आणि आता 25 ऑक्टोबरला पुन्हा पावसाची ॲक्टिव्हिटी वाढणार आहे, ढगांची घनता वाढणार आहे, ढगं मोठ्या आकाराची येणार आहे आणि जास्तीत दिवसभर गरमी, हलकीची हवा आणि अशी परिस्थिती. रात्रीसुद्धा संध्याकाळी 6 ते रात्री 12 आपल्या घरामध्ये गरमी होणार आहे. आणि घराबाहेर ज्या भागात पाऊस पडते त्या भागामध्ये वातावरणामध्ये थोडासा गारवा निर्माण होणार, म्हणजे वातावरणामध्ये थोडासा थंडावा निर्माण होणार आहे. अशी परिस्थिती जाणवणार आहे 25 ऑक्टोबरला बऱ्याच ठिकाणी. म्हणजे नागपूर, अमरावती, विदर्भ, नागपूर, अमरावती, मुरुड, मोर्शी, काटोल, नरखेड, आर्वी, आष्टी, तिवसा, मोजरी, कारंजा, धामणगाव, गारवली, हिंगणघाट, मूर्त्यापूर, दर्यापूर, अंजनगाव, सुरजी, मुलती, पाडवणा, कळमेश्वर, सावनी तालुका, अचलपूर, चिखलदरा, धारणी, परतोळा ह्या बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला बाजार आपल्याला बऱ्याच ठिकाणी आपल्याला आता यात जेवढे की मी तालुके सांगितले, या तालुक्याच्या बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला विजाच्या चमकता दिसणार आहे बऱ्याचशा भागामध्ये. आणि बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला ढगांचा गडगड येणार आहे. पण पाऊस हा या तालुक्यातल्या, हे जे मी तालुके सांगितले, या तालुक्यातल्या काय गावामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे. ढगांच्या गडसं ढगनगर असता पाऊस, हलकासा पाऊस किंवा हलका ते मध्यम, काय मध्यम ते जोरदार, नॉनस्टॉप एक अर्ध्या घंटाचा, पाऊण घंटाचा, 1 घंटाचा पाऊस सुद्धा पडू शकतो. शेतकरी मित्रांनो, या पद्धतीचं वातावरण बनून जाणार आहे. आता पावसाची ॲक्टिव्हिटी वाढणार आहे. पण कारण का 24 ऑक्टोबरला पावसामध्ये सुरुवात झाली आहे विदर्भातल्या काय जिल्ह्यामध्ये. पण 25 ऑक्टोबरला पुन्हा ह्या पावसामध्ये वाढ होणार आहे. 25-26 तारखेला बऱ्याच ठिकाणी पावसाची हाल झाली. आणि सध्या हा जो येणारा पाऊस आहे, हा पाऊस पोषकसुद्धा आहे पिकांना. कपाशी, तूर पिकांना सध्या पोषक आहे. व्हिडिओ बघ चला मित्रांनो.